आमचे आक्षेपच मागविले जाऊ नयेत, मागास आयोगाने आम्हाला आमचे आक्षेप मागवू नयेत. नैसर्गिक तुम्हाला काय म्हणायचं आहे की मागास आयोगाने या पूर्ण विषयाचा अभ्यास करताना जे आक्षेप मागवले त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीकडनं आक्षेप मागवलेच नाहीये, ना मागास आयोगाने ना राज्य सरकारला ते आक्षेप मागवण्याची गरज वाटली नाही? न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातूनच सांगतो, न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची कार्यप्रणालीवर सुद्धा प्रश्न उपस्थित केलाय, त्यांचा रिपोर्ट रद्द होऊ द्या म्हणून सांगितलंय. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची पार्श्वभूमी जी आहे एक लक्षात घेतली पाहिजे. मुंबई उच्च न्यायालयातून निवृत्त झाल्याच्या नंतर ते मराठा आंदोलक कार्यकर्ते होते. ते एका अंतरवलीच्या एका माजी काँग्रेस कार्यकर्त्यासोबत, त्या पोरासोबत ते तिथं होते. त्यानंतर त्यांना आयोगाचा अध्यक्ष बनवण्यात आलं. त्यांनी जी कार्यप्रणाली नैसर्गिक न्याय सोडून केली, त्यांनी हरकतच मागवली नाही. ह्याच्यापेक्षा काय होऊ शकतं चुकीचं? हरकती मागवल्या नाही. स्पष्टपणे भारतीय संविधानाच्या आर्टिकल 338 असेल किंवा आर्टिकल 341 असेल, त्याच्यामध्ये हरकती मागवायच्या आहेत की नाही, मागून आमचं म्हणणं ऐकायचंय की नाही, काय ऐकलं नाही. आज कोर्टात काय झालं, म्हणजे की या सगळ्या मुद्द्यांचं स्खलन तुम्ही कोर्टात केलंय का? नेमकं कोर्टामध्ये काय झालं आज न्यायालयाला सांगताना एक गोष्ट प्रामुख्यानं मांडण्याचा प्रयत्न केला. या महाराष्ट्रामधला जैन असेल, ब्राह्मण असेल, या महाराष्ट्रातला मारवाडी असेल, गुजराती असेल, ठाकूर असेल, आणि जो गुणवंत आहे त्या गुणवंतांचं रक्षण कोणीच करत नाहीये, कोणी त्यांच्यावर चर्चा करत नाहीये. त्यांच्या जागा 38% राहिलेल्या आहेत आणि रिझर्वेशन मेजॉरिटी झालेलं आहे. सगळेजण आपापल्या जातीवर बोलत आहेत. अशा परिस्थितीमध्ये 2 वेळेस आरक्षण म्हणून मराठ्यांचं, एक वेळेस ह्या उच्च न्यायालयाने, दुसऱ्या वेळेस माननीय सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या खटल्यामध्ये नाकारलेलं आहे, अल्ट्रा व्हायरस डिक्लेअर केलं, अनकॉन्स्टिट्युशनल म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा प्रयत्न करून खुल्या वर्गातल्या गुणवंतावर अन्याय होत आहे. आणि त्यासोबतच 16,000 पोलिसांची भरती असेल, 50,000च्या जवळपास वैद्यकीय विविध शास्त्रातले प्रवेश असतील, त्याचबरोबर शिक्षकांच्या भरती असतील. या सगळ्या भरती प्रक्रियांच्या तारखा उद्याची 9 तारीख, येणारी 30 तारीख, 31 तारीख अशा प्रकारच्या आहेत. तेव्हा ही भरती होऊ देऊ नये, या भरतीच्या संबंधाने सुनावणी तातडीने व्हावी. ह्या विनंतीला माननीय न्यायालयाने ऐकलं. दोन्ही सन्माननीय न्यायमूर्तींनी एकमेकांसोबत चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की येत्या शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी माननीय न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी साहेबांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. आणि त्याचबरोबर आम्हाला सांगितलं की राज्य सरकारला तातडीने उद्याच्या शुक्रवारची नोटीस द्यावी. सांगायचं तात्पर्य हेच आहे. राज्य सरकारला नोटीस कोर्ट देणार का तुम्ही द्यायची आहे? आम्ही द्यायची आहे आणि आम्ही नोटीस दिली सुद्धा की उद्याच्या शुक्रवारी या न्यायालयासमोर आपण हजर व्हा म्हणून. मुद्दा महत्वाचा आहे की राज्य सरकारला याचिकाकर्ता म्हणून नोटीस जी आहे ती यांनीच दिली आहे आणि थेट कोर्टाच्या सांगण्यावरनं 8 मार्चची सुनावणी सगळ्यात महत्वाची मानली जाते. पण या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हा मुद्दा आज